सकाळ मंडळी आणि इकडे आम्ही सकाळी सकाळी रेडी झालेलो आहोत आणि गोव्यावरून आता चाललेलो आहोत गोकर्ण. तर आजचा जो प्रवास आहे तो आपला गोकर्णकडे जाणार आहे आणि इकडे आमच्या बॅगा पॅकिंग झालेल्या आहेत आणि सकाळीच आता 3:30 झालेले आहेत. बरोबर रेडी झालं आणि आंघोळ्या आपल्या सकाळी तिकडे असणार आहेत. चला बॅगा आपल्या पॅक करायला घेतलेल्या आहेत. सकाळी सकाळी उठले सगळे. आहे आपली बस. बघू ड्रायव्हर आल्यावर नंतर आपली पॅकिंग चालू होईल आणि मग गोकर्ण. सकाळचा चहा 3:30चा चहा घेऊन आणि इकडे वर बॅग पॅकिंग चालू आहे. बॅगा पॅक करायला लागले. गुड मॉर्निंग. बॅगा झाल्या पॅक आपल्या. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्लो चल, थोडा स्लो चल. स्लो चल. पोचलोय आपण आणि 9:30 झाले. आपण 4ला तिकडनं निघालो होतो आणि इकडे बघा इकडे मागे आहे. इकडे आपण ही रूम घेतलेली आहे. बघूया अजून आपले बॅग वगैरे सगळं काढायचं आहे आणि रूम कशा आहेत ते पहिले बघायचं आहे आणि इथे आपल्याला आंघोळ्या करून फ्रेश होऊन आणि मग फिरायचं आहे. ही आहे आपली रूम. तर ते 10 वाजता इथे चेकआउट होईल. 9:30 वाजलेत आता आणि तोपर्यंत आपण आपली बॅगा काढून घेऊ. आणि इकडे बघा बाजूलाच मस्त बीच आहे बोटिंगचं. इकडे छान एरिया आहे वाटतं जरा. चला झालं का मी रेडी आणि आत्ता निघाले सगळे फिरायला. बघूया आपला पहिला पॉईंट कुठला होतोय. हे बघा इकडे आपल्याला बोटिंग करायला जायचं आहे. बघूया कसे तिकीट घेतात. चला इकडे आपण डायरेक्ट पर शीट नाही घेतले, आपण पूर्ण बोटिंगचंच घेतलं आहे आणि 2300 रुपये एका ह्याचे आहेत. 1.5 तास ते फिरवणार आणि बाकीचे काही पॉईंट असणार ते फिरवणार आहेत. नाही तर आपण 2300 रुपयाने ठरवलेलं आहे आणि आतमध्ये 2300 रुपये नाही सगळे पूर्ण. तर बघूया आणि 2-3 पॉईंट काय आहेत ते बघताय. तर बघूया आपल्याला ते अजून कोणते पॉईंट दाखवत आहेत. इकडे आहे बोटिंग आणि 1.5 तास आपण आता आतमध्ये राहणार आहोत. चला थोडं पुढे याच्यावर आपल्याला कोणते कोणते पॉईंट दाखवणार आहे तो तुम्ही? केरला स्पॉट, मँग्रोव्ह, रोडलेस आणि मधुवन. 4 पॉईंट आहेत. आणि किती वेळ लागेल? 1.5 तास लागेल आपल्याला. आणि हे बघा इकडे पण बोटिंग चालू आहे.
हा लोटस पॉइंट. मस्त इथे उसाचा रस घेतलाय आम्ही. इकडे पोहोचलोय आपण. मस्त 1.5 तास फिरून आलोय चला फिरून आलोय आपण परत आपल्या ठिकाणावर, आपल्या रूमच्या इथे. आणि रूमच्या इथे एकदम जवळ होतं तिथे आपण थांबलोय. तिथेच आहे बोटिंग आहे. 1.5 तास फिरवलं आणि मस्त पॉईंट आहे बघण्यासारखे. तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू आणि नेक्स्ट पॉईंटवर आम्ही कुठे जाणार आहोत तो सुद्धा ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत बाय.